महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीची परीक्षा त्यानंतर एप्रिल मार्च 2022 अंतर्गत लेखी परीक्षा आपली 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पार पडली होती। सदर परीक्षेसाठी आम्हाला आमच्या कुटुंब प्रमुख तथा माननीय नामदार वर्षाताई गायकवाड, मंत्री शालेय शिक्षण, माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, राज्यमंत्री शालेय शिक्षण माननीय रणजित सिंह देओल, सचिव शालेय शिक्षण विभाग माननीय सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण, त्याचबरोबर ज्यांचं योगदान विसरता येणार नाही असे माजी सेवानिवृत्त शिक्षण सचिव माननीय वंदना कृष्णाजी, सन्माननीय विकासचंद्र रस्तोगीजी, त्याचबरोबर माजी आयुक्त शिक्षण श्री विशाल सोळंकीसी, त्याचबरोबर माझे सर्व संचालक महोदय तसेच माझे सहकारी मुख्य नियामक मुख्याध्यापक प्राचार्य सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व संघटना सर्व सन्माननीय समित्यांचे सदस्य मंडळातील माझे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी तसेच आपण सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी यांच्या बहुमोल सहकार्यामुळे आज आपण या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेमध्ये उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा। तसेच उत्तीर्ण न होऊ शकलेल्या उमेदवारांनी नाउमेद न होता पुढील पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे असे मी जाहीर आवाहन करत आहे। आता या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये पाहिली तर आपल्याला माहीत आहे गेल्या वर्षाच्या परीक्षेसंदर्भात समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं, तरीसुद्धा महाराष्ट्र शासन व राज्य मंडळ ठाम राहिले आणि आपण 21 डिसेंबर 2021 रोजी या परीक्षेचं ऑनलाईन वेळापत्रक आमच्या वेबसाईटवर जाहीर केलं। या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता चांगली राहण्यासाठी मंडळ स्तरावरून 10 समुपदेशकांचे एक पॅनेल, राज्य मंडळ स्तरावरून तसेच विभागीय मंडळ स्तरावरून समुपदेशकांचे पॅनेल होते। तसेच राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत 499 समुपदेशकांचे पॅनेल होते आणि या पॅनेलवरून आणि या सदस्यांनी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग केलं आणि विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी फार मोठे महत्त्व केले। आता कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने या परीक्षेची जी वैशिष्ट्य होती ते आपल्याला माहीत आहे की सदर परीक्षेचं नियोजन हे नेहमीपेक्षा 15 दिवसांनी उशिरा केलं गेलं होतं। 75% लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेतली तर प्रात्यक्षिक परीक्षा ही किमान 40% अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेतली होती। त्याचबरोबर तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा तसेच प्रकल्प यासाठी आपण 2 कालावधी दिले, म्हणजे थेरी परीक्षेच्या आधीचा एक कालावधी दिला गेला आणि थेरी परीक्षेच्या नंतरचा एक कालावधी दिला गेला। त्याचबरोबर 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटं सरसकट जादा वेळ देण्यात आला, तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी आपण 15 मिनिटं जादा वेळ कोविड पार्श्वभूमीवर देण्यात आलेला होता। परीक्षेसाठी सर्व घटकांना आपण व्यवस्थित सूचना दिल्या होत्या, त्या आरोग्य विभागाच्या असतील, शासनाच्या असतील किंवा मंडळाकडून असतील। त्याचबरोबर या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे शाळा तिथं परीक्षा केंद्र आपण दिलं होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने पार पडली। या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी परीक्षेसाठी एकूण 153 विषयाची परीक्षा घेण्यात आली। त्यामध्ये विज्ञान या शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 माध्यमातून प्रश्नपत्रिका होत्या, तर विज्ञान शाखा सोडून अन्य शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या 6 माध्यमामधून प्रश्नपत्रिका होत्या किंवा त्याला विद्यार्थी प्रविष्ट झाले होते।
गैरमार्ग प्रतिबंधक योजनामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा गैरमार्ग प्रतिबंधक योजना राबवली होती. प्रामुख्याने यावर्षी शाळा तिथं केंद्र असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आमचे अधिकारी फील्डवर कार्यरत होते आणि त्यांच्या अधीनस्थ गैरमार्गाशी लढा हे अभियान राबवण्यात आले. त्याचबरोबर अप्पर मुख्य सचिव माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा या गैरमार्गाशी लढा या योजनेत सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते. आता या निकालाची ठळक वैशिष्ट्ये. या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखातील एकूण 14,49,664 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,39,731 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे आणि निकालाची टक्केवारी 94.22% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळातून सर्व शाखांमधून एकूण 35,527 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35,368 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी 18,755 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व या पुनर्परीक्षार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 53.02% इतकी आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 97.21% आहे आणि सर्वात कमी निकाल मुंबई विभाग असून तो 90.91% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल म्हणजे मुलींचा निकाल 95.35% इतका असून विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा 2.06% जास्त आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे मुली ह्या अव्वल आलेल्या आहेत. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 6,333 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6,301 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,001 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व त्यांच्या एकूण निकालाची टक्केवारी 95.24% इतकी आहे. 12वी परीक्षेत जे दिव्यांग विद्यार्थी बसले होते त्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. 12वीची परीक्षा 153 विषयामध्ये घेतली होती. त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता पुढचा मुद्दा बघितला तर दरवर्षी आपण मागील वर्षीच्या निकालाची तुलना या वर्षीच्या निकालाशी करतो. परंतु गतवर्षी प्रत्यक्ष परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं 2020चा निकाल जर बघितला तर 2020चा निकाल हा 90.66% इतका होता आणि यावर्षी म्हणजे 2022चा निकाल 94.22% इतका आहे. म्हणजे 20च्या तुलनेने 22चा निकाल 3.56% वाढलेला आहे. जर आपण बघितलं 2021चा निकाल तर तो अंतर्गत मूल्यमापनाद्वारे होता आणि तो एकूण निकाल होता 99.63%. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 33,795 एवढी असून 33,238 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 29,106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी 87.56% इतकी आहे. याचबरोबर खेळाडू, NCC, स्काउट गाईड विद्यार्थ्यांना सवलती नेहमीच्या पद्धतीनं NCC, स्काउट गाईड व खेळाडूंना सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत. आता श्रेणी सुधार योजना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असतील तर त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजना आपण सुरू केली आहे, क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम. आणि त्यासाठी या परीक्षेत जर सर्व विषय घेऊन विद्यार्थी प्रवेश झाला असेल तर त्याला पुढील 2 परीक्षा संधी देण्यात येईल. ते म्हणजे जुलै 2022 मध्ये होणारी आताची परीक्षा आणि त्यानंतर
फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये होणारी परीक्षा, या 2 परीक्षेच्या संधीमध्ये विद्यार्थ्याला श्रेणी सुधार पद्धतीनं परीक्षेला बसता येईल. त्यानंतर उत्तरपत्रक गुणपडताळणी आणि रिव्हॅल्युएशन, व्हेरिफिकेशन रिव्हॅल्युएशन. आज निकाल जाहीर होतो, तर आपण 10 तारखेपासून म्हणजे परवा दिवशीपासून शुक्रवारपासून गुणपडताळणी आणि फोटोकॉपीसाठी अर्ज स्वीकृत करतो. गुणपडताळणीसाठी शुक्रवार दिनांक 10/6/2022 ते 20/6/2022 पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे आणि गुणपडताळणीसाठी प्रति विषय ₹50 विद्यार्थ्याला भरावे लागतील. याशिवाय विद्यार्थ्याला जर आपल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाहिजे असेल, फोटोकॉपी पाहिजे असेल, कारण विद्यार्थ्याला रिव्हॅल्युएशन करण्यासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य आहे आणि छायाप्रत घेण्यासाठी सुद्धा 10 जूनपासून 29 जूनपर्यंत विद्यार्थ्याला अर्ज करता येतील, म्हणजे 20 दिवस आहेत. आणि छायाप्रत मिळाल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्याला छायाप्रत मिळाली की कार्यालयीन कामाच्या 5 दिवसामध्ये त्याने ती आपल्या संबंधित शिक्षकाकडून तपासून आणून जर त्याला व्हेरिफिकेशन रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर तो आमच्याकडं रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. यासाठी फोटोकॉपीसाठी ₹400 शुल्क पडेल, तर रिव्हॅल्युएशनसाठी प्रति विद्यार्थी प्रति विषय ₹300 शुल्क आकारण्यात येईल. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या IT परीक्षा आणि GK यांची सुद्धा छायाप्रत विद्यार्थ्यांना मिळू शकेल. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण पडले असतील किंवा दुर्दैवाने काही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नसतील तर त्यांना पुढील परीक्षेसाठी नाउमेद न होता त्यांनी प्राधान्यानं पुढील परीक्षा द्यावी आणि आपलं वर्ष वाया जाण्यापासून घालवावे. आता दुसरा एक मुद्दा, आपण सप्लिमेंटरी एक्झाम आहे, तर सप्लिमेंटरी एक्झामचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत आपण 10 तारखेपासून सुरू करत आहोत आणि त्यासाठी स्वतंत्र परिपत्रक आम्ही निश्चितपणे आजच काढू. आता निकालाची सर्वसाधारण माहिती. निकालाचा जर एकूण 9 विभागीय मंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल बघितला तर मुलांची संख्या 7,91,654 विद्यार्थी नोंदणी केली. त्यापैकी 7,86,455 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यात आणि उत्तीर्ण मुले 7,33,799, म्हणजे मुलांच्या उत्तीर्णाची टक्केवारी 93.29% इतकी आहे. मुलींचा विचार केला तर मुलींची नोंदणी होती 6,58,010. त्यापैकी प्रत्यक्ष प्रविष्ट झाल्या 6,53,276, उत्तीर्ण झाल्या 6,22,905 आणि उत्तीर्णाची टक्केवारी आहे मुलींची 95.35%. आणि ओव्हरऑल बघितलं तर एकूण 14,49,664 विद्यार्थी परीक्षेला नोंदणी केली. त्यापैकी 14,39,731 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि 13,56,604 नियमित विद्यार्थी पास झाले आणि पासाची टक्केवारी आहे 94.22%. जसं हे आता नियमित विद्यार्थी त्याप्रमाणे पुनर्परीक्षार्थ्यांची जर विचार केला तर राज्यामध्ये 35,527 पुनर्परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35,368 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. उत्तीर्ण त्यापैकी 18,755 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्णाची टक्केवारी आहे 53.02%. आणि एकूण जर पुनर्परीक्षार्थी प्लस नियमित विद्यार्थी यांचा जर एकत्रित निकाल बघितला तर नोंदणी होती एकूण 14,85,191, प्रविष्ट झाले 14,75,099, उत्तीर्ण झाले 13,75,359 आणि एकत्रित टक्केवारी आहे उत्तीर्णतेची 93.23%. आता शाखा न्याय जर निकाल एकत्रित बघितला, विज्ञान शाखेचा निकाल आहे 98.30%, कला शाखेचा निकाल आहे 90.51%, वाणिज्य शाखेचा निकाल आहे 91.71%, व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल आहे 92.40% आणि ITIचा निकाल आहे 66.41%. असा शाखावाईज निकाल जर आपण बघितला तर ITIचे 927 विद्यार्थी होते, कमी होते, तर त्यांचा निकाल 66.41% इतका आहे. आता विभाग न्याय जर निकाल बघितला म्हणजे डिव्हिजन न्याय,
तर फक्त त्याचं मी टोटल वाचतोय निकाल टक्केवारी. पुणे 93.61%, नागपूर 96.52%, औरंगाबाद 94.97%, मुंबई 95.07%, कोल्हापूर मुंबई 90.91%, कोल्हापूर 95.07%, अमरावती 96.34%, नाशिक 95.03%, लातूर 95.25% आणि कोकण 97.21%. म्हणजे कोकण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अव्वल आहे आणि मुंबईचा निकाल 90.91 हा 9 विभागीय मंडळामध्ये सर्वात कमी लागलेला आहे. ठीक आहे, आणखी काय आपल्याला विचारायचं असेल? प्रामुख्यानं मला यावेळी सांगूच वाटतं की यावर्षी कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अनेक प्रकारची आव्हानं मंडळासमोर होती, शासनासमोर होती. परीक्षा ऑनलाईन होणार, ऑफलाईन होणार की नाही. परंतु सर्व शासन, मंडळ, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि त्याचबरोबर संघटना आमच्या पाठीशी ठाम राहिल्या. त्याचबरोबर आपणसुद्धा मीडियाच्या प्रतिनिधी आमच्या पाठीशी ठाम राहून ही जी परीक्षा आहे ती ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी आम्हाला उद्युत केलं आणि त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ऑफलाईन परीक्षा आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडली. या सर्वांचं मंडळामार्फत मी हार्दिक आभार मानतो. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे काय उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यांनी नाउमेद न होता पुढील परीक्षेसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. गेल्या वर्षीचा निकाल 90 पॉईंट होता, आपण त्याचं कंपॅरिझन का केलं नाही यावेळी? नाही, गेल्या वर्षी आपण दरवर्षी पद्धत अशी आहे की गेल्या वर्षीच्या निकालाची आपण कंपॅरिझन करतो. गेल्या वर्षी प्रत्यक्ष 2021 प्रत्यक्ष मंडळानं परीक्षा घेतली नाही. 30-40-40 या सूत्रानुसार त्यांचे जे मागचे मार्क होते 10वीचे 30%, 11वीचे 40% आणि इंटरनल 12वीचे 40%, या आधारावर तो निकाल तयार केला होता, शाळेने तयार केला होता आणि आपण तो फक्त जाहीर केला होता आणि त्यामुळे तो निकाल होता 99.63%. तसा बघितला तर 99.63 आणि आता 94 तसा कमी झाला. परंतु ह्या निकालाची तुलना तशी आपल्याला एकसारखी करता येणार नाही, कारण 2020ची परीक्षा आणि 2022ची परीक्षा एकसारखी होती म्हणून त्याच्या निकालाची आपण तुलनात्मक केले. ठीक आहे, देतो, काय अडचण नाही. आणि 90च्या वर पण किती मुलांना मिळालं ते एकंदरीत निकालाचा विचार केला तर याही वर्षी जवळपास 8 लाखांहून अधिक विद्यार्थी, 8 लाखाच्या आसपास विद्यार्थी 60%च्या पुढे आहे. तर तसं पाहिलं तर हे पर्सेंटेज जास्तच आहे, तर त्याची काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, पर्सेंटेज जास्त नाही. दरवर्षी त्या निकालात ट्रेंड असतो तो. यावर्षी फार जास्त असं काय म्हणता येणार नाही. यावर्षी प्रामुख्याने आपण अर्धा तास विद्यार्थ्यांना जादा वेळ दिला. विद्यार्थ्याची मानसिकता चांगली राहण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये आपण होम सेंटर दिलं आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऑफलाईन कुठल्या तरी पद्धतीने शिकलेले होते असं त्याचा अर्थ दिसतो. आणि प्रामुख्याने अर्धा तास जादा देणे, 25% अभ्यासक्रम लेखी अभ्यासक्रम कमी करणे आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा 60% अभ्यासक्रम कमी करणे, याच्या निकालामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारल्याची आपल्याला दिसून येते. आणि हाच मुद्दा पुढे जर विचार केला तर मग मुंबई विभागाचा निकाल यावर्षी कमी झालेला आहे, तर त्याची काय कारण? नाही, दरवर्षी निकाल, आता हा जर निकाल बघितला तर सर्वांचा निकाल वाढलेलाच आहे. ठीक आहे, 9 डिव्हिजनचा विचार करता त्यामध्ये मुंबई थोडंफार कमी असेल, परंतु यामध्ये दरवर्षी कुठला तरी विभाग कमी असेल आणि कुठला तरी विभाग मागा असतो. मुंबई कधी फारसं कमी नव्हतं. नाही, असतो, बऱ्याच वेळा असतो. सेकंड लास्ट, थर्ड लास्ट असू शकतो. आणि शेवटी हा निकाल आहे, त्यामुळे कोणतरी पुढे जाणार आणि कोणतरी मागे थोडंफार होणार आहे. हां सांगतो आहेत का तुम्ही? हां, यामध्ये टॉपिक एवढे आहेत, सांगतो आपल्याला. गैरप्रकार, एकूण 235 गैरप्रकार यावर्षी प्रत्यक्ष आढळून आले. त्यामध्ये 242 प्रकार टॉपिकचे झाले, 242, आणि त्याचं प्रमाण आहे 0.016% विद्यार्थ्याची तुलना करता. म्हणजे सर यावेळेस कमी प्रमाण झालं आहे शाळांमध्ये. नाही, असं आपल्याला निगेटिव्ह म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, कोविडची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा पण आपण विचार केला गेला पाहिजे. फक्त आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून, प्रशासकीय दृष्टिकोन पाहता येणार नाही. विद्यार्थ्याची मानसिकता, त्यानं दिलेली परीक्षा आणि त्या विद्यार्थ्याने केलेला अभ्यास, त्याला घरातून मिळालेलं सहकार्य, म्हणजे
आणि हे सगळं बघता विद्यार्थ्यांनी खरोखर कौतुकास विद्यार्थी पात्र आहेत आणि त्यामुळं ठीक आहे आता कमी कॉपी प्रकार झाले त्यामध्ये दोन्ही अर्थ आहेत त्यामुळे त्या चांगला आहे म्हणजे मंडळाच्या दृष्टीने हे चांगला निकाल लागलेला आहे. हां तेच हां चालेल बघतो आम्ही आत्ता नाही 0% आणि 100% सांगा. होते की त्या 242 मध्ये होते तुम्हाला सांगतो एक मिनिट 5 होते 5 तोतेगिरी 5 विद्यार्थी मुंबईमध्ये 4 आणि पुण्यामध्ये 1 डमी विद्यार्थी एकूण 5 प्रकरणं होती राज्यामध्ये. आता आता 90 आणि अभाऊची संख्या होतो 90 आणि अभाऊ पुण्यामध्ये 1731 90% पेक्षा अभाऊ विद्यार्थी पुणे डिव्हिजन 1731 नागपूर डिव्हिजन 1046 औरंगाबाद 810 मुंबई 2766 कोल्हापूर 593 अमरावती 1783 593 अमरावती 1783 नाशिक 612 लातूर 563 563 कोकण 138 138 कोकण राज्यामध्ये एकूण 10,047 त्यात नाही ना यात हा देवता आहे आमच्याकडे देतो तुम्हाला तर हां आपल्या मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. हां मंडळ स्वायत्त आहे. असं असताना आतापर्यंत बोर्डाचे अध्यक्ष मंडळाचा निकाल जाहीर करायचे तारखा सगळं करायचं पण आता मंत्री या विभागाचे जाहीर करतात मुंबईतून हा स्वायत्त झाला नाही आहे बोर्डाला. शालेय शिक्षण मंत्री हे आमच्या विभागाचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यांनी निकालाचं ट्विट केलं म्हणजे फार काय आम्ही मंडळ त्यांच्याकडे दिला असं का होत नाही ना आणि तो त्यांचा अधिकार आहे. अधिकार पद्धत ही नाहीये सर प्रचलित पद्धत ही नाहीये 10वी-12वीच्या परीक्षेच्या तारखा निकाल सगळं मंडळच जाहीर करतं. नाही दरवर्षी तारखा मंडळ जाहीर करत असतं परंतु गेल्या 2 वर्षात कोविड परिस्थितीमुळे परीक्षेच्या तारखा ज्या होत्या त्यामध्ये त्या घ्यायच्या का नाही टास्क फोर्स समोर ठेवायला लागायचं आणि टास्क फोर्स समोर परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती आहे का नाही ह्याचा विचार करून तारखा ठरवल्या. दरवर्षी मंडळ जुलैमध्येच तारखा निश्चित करायचं गेले 4-5 वर्ष परंतु गेल्या 2 वर्षामध्ये कोविड परिस्थितीमुळे परीक्षेसाठी उपयुक्त वातावरण आहे का नाही विद्यार्थ्यांना सुटेबल आहे का नाही आणि विद्यार्थी सेफ आहेत का नाही सुरक्षित यासाठी हा गेले 2 वर्ष आपण शासनाकडून तारीख निश्चित करून घेतो आणि मग आपण निश्चित करतो. झाले होते यावेळेला नाही निर्बंधित परीक्षा घ्यायच्या का नाही याबद्दल आपल्याला माहिती आहे म्हणजे या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की मान्य हायकोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट मान्य ह्युमन राईट्स त्यानंतर काही प्रोटेस्ट झाले असे वातावरण फार बदलत गेलं होतं आणि हे गेले 2 वर्ष चाललंय. कारण पहिल्या वर्षी 2020ला आपला भूगोलचा 10वीचा पेपर रद्द झाला होता 21ला परीक्षाच होऊ शकेल नाही आणि हे 2 वर्षाच्या वातावरणामध्ये फरक पडला आणि त्यामध्ये शासनाचे सर्व विभाग म्हणजे आरोग्य विभाग असेल गृह विभाग असेल यामध्ये सामील होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे शासनाकडे पाठवणे अत्यंत आवश्यक होतं की विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पूरक वातावरण आहे का नाही. नाही आता निकाल जाहीर करताना निर्बंध शिथिल झाले होते तर मंडळ तारीख जाहीर करू शकलं असतं ना मुद्दा हा आहे. ठीक आहे पुढच्या वेळी पाहू सर मग 10वीचा निकाल मंडळ जाहीर करणार का शालेय शिक्षण मंत्री पुढच्या वेळी पाहू नो कॉमेंट्स. आपल्याला डिव्हिजन वाईज देता येईल स्पोर्ट्स स्पोर्ट्स ऍप्लिकेशन आणि division स्पोर्ट्स आहे आपल्याकडे डिव्हिजन वाईज. सर 10वीचा निकाल शालेय शिक्षण मंत्री जाहीर करणार का मंडळ जाहीर करणार? आणि संयुक्त विद्यमाने जाहीर करू. चला आता 100% पण किती मिळाले सर 100% किती विद्यार्थी घेता अंतर आणि सर नाही का नाही आपण विद्यार्थ्यांची काढत नाही 0% ज्युनियर कॉलेज ज्यांना एकही म्हणजे विद्यार्थी पास नाही झाला हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे की 0% निकाल असलेल्या शाळा पुण्यामध्ये काही एक सुद्धा शाळा डिव्हिजन नागपूरमध्ये एक आहे. एक मिनिट सर स्ट्रीम वाईज आहे काय स्ट्रीम वाईज आहे एक मिनिट टोटल एकत्र आहे काय
बरं सांगतो स्ट्रीम वाईज बघा. पुण्यामध्ये सायन्स स्ट्रीमला 0% निकाल असलेली एक सुद्धा शाळा नाही. परंतु पुण्यामध्ये आर्ट स्ट्रीमला एक शाळा आहे, एक म्हणजे एक कॉलेज आहे. आणि कॉमर्ससाठी एक कॉलेज आहे पुणे विभागामध्ये. आणि व्होकेशनलमध्ये नाही. त्यानंतर आणि कुठल्या विभागात पाहिजे का? सर ओव्हरऑल स्टेटचं सांगा ना. ओव्हरऑल स्टेटमध्ये एकूण सायन्स शाखेच्या 8 शाळा अशा आहेत की त्यांचा 0% निकाल आहे. सायन्स शाखा 8. नाही ते बघायला लागेल आम्हाला, ते असेल ते. त्यानंतर आर्ट्स शाखेसाठी राज्यभरातून 7 शाळा अशा आहेत की त्यांचा निकाल 0% आहे. आर्ट कॉमर्ससाठी 6 शाळा आहेत की ज्यांचा निकाल 0% आहे. आणि व्होकेशनलसाठी शाळा नाही 0%ची. 0 नाही 2021 पासून आपण ITIच्या विद्यार्थ्यांना त्यांनी जर त्या तिकडच्या विषयाचे पास झाले असतील तर इकडचे 2 हे जे विषय घ्यायचे भाषेचे आणि त्याचे क्रेडिट तिकडे देता येते. म्हणजे त्यांना 12वी पण पास होतात. ITI पास झालं की 12 इकडचे 2 विषय म्हणजे मराठी आणि इंग्रजी पास असेल किंवा 2 भाषा कुठल्या पास असेल हां म्हणजे तिकडे पास झाले की इकडे पण पास होतात आणि त्यांना 12वीचं पण प्रमाणपत्र मिळतं. सर 10वीमध्ये 100%चे विद्यार्थी असतात, इथे काही विद्यार्थी आहेत का ज्यांना 100% लागलेले आहेत? नाही असं 10वीमध्ये काय असतात अशी काय माहिती नाही ना आपल्याला, माहिती नाही आमच्याकडे. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम असं बायफर्केशन आहे. मिडियम वाईज नाही. मागच्या नाही ते काढता येतं आपल्याला, कारण आता इथं नाही आपल्याला काढता येतं. प्लीज काढून द्या. हो काढून देत. सर आता परीक्षा शाळांवर झाल्या सगळ्या. आता कोविड बऱ्यापैकी गेला. आता जरी आपण नॉमिनल चर्चा चालू आहे. पुढच्या परीक्षा ह्या म्हणजे जशा प्रचलित पद्धतीनुसार आहेत तशा सुटतील का? म्हणजे हां आता महत्त्वाचं असं काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची, त्यानुसार ती महाराष्ट्र शासनानं ज्यावेळी अडॉप्ट करेल त्यानुसार त्यामध्ये असं म्हटलं की परीक्षेचा लोड विद्यार्थ्यांच्या बर्डन कमी करा. त्यामध्ये परीक्षा म्हणजे सेमिस्टर सिस्टीमने घेता येते का पहा. त्यानंतर सप्लिमेंटरी एक्झाम घ्या म्हणजे जसं आपण घेतोय तसं. आणि विद्यार्थ्यांवर क्लासचं जे ओझं आहे विद्यार्थ्यांच्या मनावर नीट जेईचं ते कमी करण्याचा प्रयत्न करा. या संदर्भात महाराष्ट्र शासन हे आधी पॉलिसी अडॉप्ट करेल आणि त्यानंतर आम्ही म्हणजे SCRT महाराष्ट्र शासन मंडळ मिळून तशा प्रकारच्या परीक्षेचं स्वरूप असावं यामध्ये विचार केला जाईल. सर पण मागच्या वेळेस जेव्हा याच्यावर डिस्कशन झालं होतं तेव्हा असं म्हटलं होतं की कुठलीही परीक्षाची जी सिस्टम आहे त्याला जेव्हा चेंज करायचं असतं तर इट इज नॉट पॉसिबल की एक अकॅडमिक इयर बरोबर आहे. म्हणजे ते कसं आहे 9वीला तो करताना आता त्यांचं कसं 9वी ते 12वी सेमिस्टर सिस्टीम करा असा म्हणजे करताना समजा आता या वर्षी समजा झालं तर 9वीला आधी सेमिस्टर सिस्टीम येईल, पुढच्या वर्षी 10वीला येईल, त्याचबरोबर 9वीच्या बरोबर 11वीला येईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी 12वीला येईल. म्हणजे सर पुढच्या वर्षी 10वी 12वीची परीक्षा होणार असेल. परीक्षा 10वी 12वी परीक्षा होणार नाही असं कुठंच म्हटलेलं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. समाजामध्ये काहीतरी गैरप्रकार बसरला आहे, गैरसमज आहे. चार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या 4.37 म्हटलं आहे 5वी 8वी बरोबर 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेबरोबर 5वी आणि 8वीची परीक्षा घ्याच असंच म्हटलेलं आहे. त्यात परीक्षाही आहेच, फक्त विद्यार्थ्यांच्या मनावरचं परीक्षेचं दडपण कमी करण्यासाठी परीक्षा पद्धत सोपी करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, धन्यवाद. सर ते 5 वर्षाचा एक्झामचा डेटा 5 वर्षाचा सर म्हणजे 2020चा आहे ना त्याच्या अगोदर फोटो घेऊ का? फोटो घेते. या 2020 तुम्हाला गैरप्रकार पाहिजे ना चिन्मय? 2020चे गैरप्रकार पाहिजे ना? 996 996 सबस्टॅन्शियली कमी झाले. आणि तोते म्हणजे डमी होते 3, यावर्षी 5 होते तर त्यावेळी 3 होते. 2020 नाही घेतलेले आपण कारण ते इंटरनल इव्हॅल्युएशन झालं. परीक्षाच नाही झाली तर कोण नाही ते बघायला लागला मला कारण प्रत्येक हां माध्यम इंग्रजी आणि मराठी बायफर्केशन.
आपल्याकडे आहे का धर्मपुर साहेब तसा माध्यमनिहाय निकाल आहे का म्हणजे काढता येईल का काय आपल्याला? नको परीक्षा किती विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून दिली आणि किती विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून दिली याची 2020 आणि 2022 अशी आकडेवारी पाहिजे. एक मिनिट माझा मोबाईल त्यात एक हे आहे यावर्षी किती जणांनी आणि सर आम्हाला ओव्हरऑल 5% पाहिजे 5 वर्षाचं ओव्हरऑल पर्सेंटेज ते असेल सर. तुम्हाला काही विषयाचं सांगतो चिन्मय आता वर्षी गणित मराठी माध्यमातून म्हणजे तेवढे विद्या असतील नाही ते 10वीच आहे. हा, मग आपलं काढून द्या ना, काढून द्या. एक मिनिट 10वीच आहे त्यानंतर द्या. ठीक आहे काही नाही काही नाही. ठीक आहे ठीक आहे ते 10वीच आहे. काढून दिलं तरी चालेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे